काही भागात महाराष्ट्राच्या विदर्भाच्या काही भागात पावसाची सुरुवात झाली आहे. खरीप हंगामाच्या काही भागात पेरण्याची सुरुवात झाली आहे. पण ही होत असताना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रासायनिक खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतोय. आज शेतकऱ्यांना डीएपी खताची आवश्यकता आहे, युरियाची आवश्यकता आहे. मिश्र खतं जे आहेत 15-15-15, 16-16-16, 10-26-26, 14-35-14 असे जे मिश्र खत आहेत त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. पण हे सर्व खताचा पुरवठा ज्या पद्धतीनं राज्य शासनाकडनं पाहिजे तसा पुरवठा नाही आहे. डीएपी आतापर्यंत मागणीच्या फक्त 20 ते 30% डीएपी फक्त विदर्भाच्या बाबतीत विचार केला तर विदर्भामध्ये आलेला आहे. मोठ्या प्रमाणात डीएपीची मागणी आहे, फक्त 20 ते 30% पुरवठा डीएपीचा आहे. युरियाचा 30 ते 35% पुरवठा आहे. मिश्र खतं मी जे सांगितले 3-4 जे अतिशय मागणी आहे त्याचा सुद्धा कमी पुरवठा आहे. त्याच्यामुळे रासायनिक खताचा राज्य शासनाकडनं पुरवठा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होत आहे. त्याच्यामुळे हा पुरवठा लवकरात लवकर राज्य शासनाने वाढवला पाहिजे, नाहीतर त्याचं मग शेवटी वाढीव दरामध्ये ब्लॅक मार्केटिंग सुद्धा याची पुढील काळामध्ये होण्याची शक्यता आहे. युरिया जो आहे, युरिया आपल्याला माहित आहे की मोठ्या प्रमाणात ज्या भागात धानाची शेती होते आमच्या विदर्भात पाहिलं तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्याचा काही भाग, या भागात धानाच्या पिकासाठी युरियाची आवश्यकता पडते. त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे. त्याच्यामुळे हा तुटवडा लवकरात लवकर राज्य शासनाने रासायनिक खताचा दूर केला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या भरमसाठ किमती या सर्व रासायनिक खताच्या वाढल्या आहेत, जवळजवळ जे 14 जे रासायनिक मिश्र खत आहे त्याची जवळजवळ 300 रुपये त्याच्यामध्ये वाढ झाली आहे. तुमचं 16-16-10 मध्ये 250 रुपये झाली आहे. तुमच्या 10-26-26 मध्ये 200 रुपये वाढ झाली आहे. त्याच्यामुळे खताच्या किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. पहिले शेतकरी अतिशय अडचणीत आहे. राज्य शासनाने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आम्ही कर्जमाफी करू. आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत, म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं, कारण की शेतकरी अतिशय अडचणीत आहे. आणि या अडचणीच्या काळामध्ये जर त्यांची कर्जमाफी केली नाही, त्यांना रासायनिक खत उपलब्ध करून दिलं नाही, रासायनिक खताच्या किमती त्या निमित्तानं ज्या वाढलेल्या त्या कमी केल्या नाही, तर अजून शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत जाईल आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे पुढील काळामध्ये आत्महत्या होऊ शकतात. याच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर पावलं उचलली पाहिजे. रासायनिक खताचा पुरवठा व्यवस्थित केला पाहिजे आणि रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे ती कमी केली पाहिजे. त्याच्यानंतर काही विचार असेल विचारू शकता. मी संपूर्ण जी प्रेस नोट दिली आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मागणी किती आहे, त्याचा पुरवठा किती झाला, याचा संपूर्ण विदर्भामध्ये जेवढे जिल्हे आहेत सर्व तक्ता तिथे दिलेले आहे. तेव्हा आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात जेवढी मागणी आहे त्याच्या फक्त काही ठिकाणी 20 ते 30%, 30 ते 35% फक्त पुरवठा झालेला आहे. अडचण काय वाटतं तुम्हाला युरिया न येण्यामागे? दिरंगाई, सरकारी बाबूगिरी दिरंगाई आहे का? कसं आहे की ह्या सर्व गोष्टीचं सुरुवातीलाच नियोजन करायला पाहिजे. आता खरीपाचा हंगाम चालू होणार आहे, जून महिन्याचा आता 3ऱ्या आठवड्यामध्ये आपण आहे. त्याच्यामुळे याची सुरुवात, याचं नियोजन व्यवस्थित सुरुवातीपासून जर केलं तर अशा प्रकारच्या अडचणी येत नाही. डीएपी व्यवस्थित मिळतं, युरिया व्यवस्थित शेतकऱ्याला मिळू शकतो, मिश्र खतं व्यवस्थित मिळू शकतात. आणि हे अतिशय म्हणजे रासायनिक खतं जर शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा झाला नाही तर त्याचा परिणाम सुद्धा उत्पादनावर होऊ शकतो. त्याच्यामुळे याचं नियोजन कृषी खात्याने व्यवस्थित केलं दिसत नाही, राज्य शासनाने व्यवस्थित केलं दिसत नाही. त्याच्यामुळे रासायनिक खताच्या बाबतीत ही अडचण आहे.
मुख्याध्यापकांवर कारवाई होत नाहीये. ज्या मुख्याध्यापकांनी 15-15, 20-20 लाख रुपये एका एका शिक्षकाकडून घेतले, 22 मध्ये अपॉइंटमेंट दिली, 12ची दाखवली, 10 वर्षाचा एरियसही खाल्ला, त्याच्यावर आक्रमकता विरोधी पक्ष किंवा येणारा आणि मुख्याध्यापक कारवाईच होत नाही. 2-3 मुख्याध्यापकांकडे कारवाईच झाली नाही. मी हा विषय मांडला अनेकदा आणि माझी अजून सुद्धा मागणी आहे की सर्वात पहिले जे दलाल लोक आहेत, कारण की या दलाल लोकांनी मुख्याध्यापकाला घडवलं, शाळेच्या जे प्रशासक आहेत त्यांना घडवलं, अनेकांना त्यांच्याकडे पैसे उकळून या दलालांनी त्यांना नोकरी लावून दिली, त्यांची पात्रता नसताना सुद्धा नोकरी लावून दिली. अशा पद्धतीची अनेक तक्रारी आहे. दलाल आतापर्यंत जी SIT बसली आहे दलालांना का हात लावत नाही? कारण की या दलालांनी मोठ्या प्रमाणात शाळेमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापकाला भेटून त्यांना अनेक प्रलोभन देऊन त्यांना पैसे देऊन अशा पद्धतीचा संपूर्ण हा घोटाळा केलेला आहे. त्याच्यामुळे SIT बसली आहे, SIT चौकशी करते, पण दलालाला सुद्धा बोलावून त्यांची चौकशी केली पाहिजे. संपूर्ण नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये हे दलाल आहेत, त्याची नावं SITला माहीत आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी. आणि तुम्ही जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे की 2018ला त्याची नेमणूक झाली, पण दाखवलं 2012ला. म्हणजे तो 6 वर्षाचा तो पगार, 6 वर्षाचा करोडो रुपये पगार त्यांनी काढला आणि वाटून घेतला सगळ्यांनी. हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. कुणाची 18ची आहे, कुणाची 20ची आहे, कुणाची 21ची नेमणूक आहे, पण पेपरवर दाखवलं 2012ची. म्हणजे ते 6-7 वर्षाचे सगळे अरियर्स त्यांनी काढले आणि लाखो रुपयाचा घोटाळा झाला. त्याच्यामध्ये लवकरात लवकर अतिशय वेगाने या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. हा किती कोटींचा घोटाळा असेल? 560 शिक्षक तर आपल्या परिसरात आहे. मला वाटते 1000 कोटीच्या वरती हा घोटाळा असेल. आणि हा फक्त आपल्याच जिल्ह्यातला नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघाच्या बाबतीत तक्रार केली होती. तुम्हाला माहित असेल की त्याची चौकशी झाली, चौकशी जाऊन कारवाई झाली आणि त्या जो कोणी दोषी आहे त्याची अटक सुद्धा झाली. म्हणजे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा असे घोटाळे झाले, अनेक जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले आहेत. त्याच्यामुळे मी परत मागणी करतो की संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असे घोटाळे झाले आहेत त्याच्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून जर एखादी कमिटी गठीत केली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जो घोटाळा झालाय त्या दोषी लोकांवर चांगल्या पद्धतीने कारवाई होऊ शकेल. काल अजून असं बोललेलं आहे की वारकऱ्यांची वारी ज्यावेळी रस्त्यावरून जातात त्यावेळी ट्रॅफिक जाम होतं, मात्र जेव्हा मुस्लिम रस्त्यावर नमाज पडतात तेव्हा त्यावर टीका केली. काय अबू आदमीनी अशा पद्धतीनं आता वारी चालली आहे पंढरपूरला, तर अशा पद्धतीचं वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे. शेवटी सन्माननीय आमदार आहेत ते. योग्य वेळ केव्हा, आता योग्य वेळ जेव्हा शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांकडे शेतीला लावायला पैसा नाही, आता हीच तर योग्य वेळ आहे. जेव्हा शेतकरी अडचणीत असतो तेव्हा तो शेतकरी मागणी करतो की आमची कर्जमाफी करा. आता तुमची योग्य वेळ किती वर्षांनी येईल, या निवडणुकीच्या शेवटल्या महिन्यामध्ये तुमची योग्य वेळ येईल काही समजत नाही काय. त्याच्यामुळे ही योग्य वेळ आहे. आणि मग मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की योग्य वेळ करू, तर आता अतिशय शेतकरी अडचणी असल्यामुळे हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे. त्याच्यामुळे राज्य शासनाने आताच कर्जमाफी केली पाहिजे. फर्टिलायझर शॉर्टेज संदर्भात आंतरराष्ट्रीय कारणं अत्यंत महत्वाची आहेत. अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, चायनावरही आपण मोठ्या प्रमाणात डिपेंड आहोत. शरद पवार साहेबांचा यात मोठा अनुभव आहे, माजी कृषी मंत्री आहेत. तुम्ही या संदर्भात पवार साहेबांची काही भेट घेणार आहात? आमची परवाच्या दिवशी मिटिंग आहे, त्याबद्दल हा अवश्य चर्चा करू. पण असं कसं आहे, खरीप हंगाम येणार आहे हे सगळं माहित आहे. युद्ध तर ठीक आहे, आता झालं चालू 8 दिवस झाले. राज्य शासन आम्ही अनेक वर्ष सरकारमध्ये होतो, याचं नियोजन वर्षभरापासून करावं लागतं. खताचं नियोजन व्यवस्थित जर वर्षभरापासून जर केलं तर अशा प्रकारच्या अडचणी येत नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये खताचा पुरवठा व्यवस्थित होतो. भावाचं नियंत्रण सुद्धा राज्य शासनाने करायला पाहिजे, त्याच्याकडे सुद्धा लक्ष नाही. मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचे भाव वाढले. हिंदी सक्तीवरून वाद सुरू आहे. हिंदी सक्तीवरून कवी कलाकारांनी शासनाला पुरस्कार परत करण्याचे आंदोलन. बरं, अतिशय तीव्र भावना या हिंदी सक्तीच्या बाबतीत आहेत. त्याच्यामुळे राज्य शासनाने याचा अवश्य विचार करायला पाहिजे. आपण पाहिजे अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक तज्ज्ञ मंडळी सुद्धा याच्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे की हिंदी भाषा
त्या बाबतीत जो काही निर्णय राज्य शासन घेतलाय त्याचा त्यांनी फेरविचार करावा, अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात राज्याच्या प्रत्येक भागातून मागणी येत आहे. त्याच्यामुळे हिंदीच्या बाबतीत जी आक्रोश त्या निमित्तानं लोकांमध्ये आहे, त्याच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. या बाबतीत अबू आदमी बोलत असताना मराठीचा मुद्दा काय असतो, फालतू गोष्टी करता अशा पद्धतीने ठीक आहे, आता अबू आदमी त्यांनी काय वक्तव्य केलं मी ऐकलं नाही. जाधव तुमच्या पक्षामध्ये होते, आता शिवसेनेत आहे, BJP सोबत आहे. ते म्हणतात की शरद पवारांची साथ मी सोडली, ते माझी चूक झाली. मला आज त्याची खंत वाटत नाही, पण माझी चूक झाली असं वक्तव्य त्यांनी. शरद पवार साहेबांची साथ ज्या अनेकांनी सोडली, ते जेव्हा एकांतात आम्हाला भेटतात तेव्हा ते हेच सांगतात की एका विपरीत परिस्थितीत आम्हाला शरद पवार साहेबांची साथ सोडावी लागली. पण हा निर्णय आम्हाला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये घ्यायला लावला, नाही तर आम्ही शरद पवार साहेबांची साथ कधी सोडली नसती. त्याच्याबद्दल अनेकांनी खाजगीमध्ये खंत व्यक्त केलाय, कारण की ओपनली करू शकत नाही, मग अनेकांच्या अडचणी आहेत. धान खरेदीच्या मुदतवाढीसाठी आणखी कोण नेते आहेत ज्यांनी असं आता भास्कर जाधव साहेबांनी तर स्पष्टपणे सांगितलं की मी शरद पवार साहेबांची साथ सोडली, ही अतिशय मोठी चूक केली. भास्कर जाधव साहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते, महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. आणि मी जे सांगितलं की अशा पद्धतीच्या अनेक नेते जे आमच्यातले सोडून गेले, आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते अनेकांनी खाजगीमध्ये याच प्रकारची भावना ते सर्व व्यक्त करतात. 26,000 खरेदी मुदतवाढ 26,000 शेतकरी आहेत, ते प्रतीक्षेत आहेत अजूनही. धान उत्पादक शेतकरी, त्याच्या धान उत्पादक जे शेतकरी आहेत ते खरेदीसाठी मुदतवाढीसाठी अजूनही प्रतीक्षेत आहे सगळ्या संदर्भात. धान खरेदी. धान खरेदीच्या काय सांगाल? धान खरेदी अजून म्हणजे धान खरेदी 26,000 शेतकरी प्रतीक्षेत आहेत खरेदी संदर्भात. काय मला शेतकरी मी बाई खरेदी बंद झालेली बंद आहे. झाली आहे. 26,000 शेतकरी प्रतीक्षेत आहेत अच्छा. त्या संदर्भात. 26,000 शेतकऱ्यांचा धान अजून खरेदी करायचं बाकी आहे. Yes. मी त्याची डिटेल माहिती घेतली नाही, माहिती घेतल्यानंतर बोलील त्याच्या बाबतीत. तरी तुम्ही म्हणते की शरद पवार साहेबांची साथ सोडून गेले, ते सांगतात की परिस्थिती सोडली. त्याच्यामध्ये अजित दादा पण आहे का? मी कोणाचं नाव घेतलं? नाही, आहे का म्हणजे? रायगड जिल्हा किंवा रत्नागिरीचे काही लोक त्यांना सर्व महाराष्ट्रातले लोक आहेत, समजलं की नाही, आणि ज्येष्ठ आहेत, ते सुद्धा खाजगीमध्ये खंत व्यक्त करतात. पण ठीक आहे, आता परिस्थितीनुसार त्यांना निर्णय घ्यावा लागला. तुम्हालाही या संदर्भामध्ये ऑफर होती, अशा काही खासगीतही अनेक तिकडच्या नेत्यांनी सांगितलं आहे. तुम्हाला तुमच्या मुलाला ऑफर होती, यात काही कधी खुलासा होणार आहे या संदर्भात? पुस्तक वाचा माझं. मग मी जे पुस्तक लिहिलेलं आहे डायरी ऑफ होम मिनिस्टर, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. नाही तर मग तुम्ही आणि मला ऑफर होती, मी गेलो नाही तर माझ्यावर कशा पद्धतीची कारवाई झाली, हे सगळं तुम्हाला कल्पना आहे. सगळं डिटेल लिहिलं आहे, सगळ्यांना मिळालं असेल पुस्तक बहुतेक.